तर अजितदादांमुळे बारामतीची पोटनिवडणूक होते असं नितेश राणेंनी म्हटले। प्रत्येक पक्षाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा असं देखील नितेश राणेंनी म्हटले। बारामतीत काँग्रेसने उमेदवार दिल्यावरून नितेश राणेंनी ही प्रतिक्रिया दिली। सगळ्यांची एवढीच भूमिका आहे की त्याची निवडणूक वेगळी असते। ही निवडणूक आदरणीय अजितदादांच्या जाण्यामुळे आज आलेली आहे आणि म्हणून अजितदादा हे राज्याचे फार मोठे नेते होते आणि म्हणून प्रत्येक पक्षाने ही भूमिका विचार करून आपल्या महाराष्ट्राला एक संस्कृती आहे त्यानुसार त्यांनी भूमिका घ्यावी ही अपेक्षा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आता महाविकास आघाडीमध्ये अगर त्याबद्दल एकमत होत नाही तर ते आम्ही काय बोलणार त्याबद्दल। पण भाजपने अशा अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते, पण त्या निवडणुकीची परिस्थिती निर्णय ह्या त्या निवडणुकीच्या अनुसार घेतले जातात। तर राजू शेट्टींनी भाजपवर टीका केली आहे। तुम्ही सत्तेचा ताम्रमठ घेऊन आलेले नाही, तुम्हालाही विरोधात बसावं लागणार, राजू शेट्टींनी टीका केली। अनेक ठिकाणी पराभव होण्याच्या पात्रतेचे ते आहेत। साताऱ्यामध्ये मंत्र्यांच्या मध्येच फ्री स्टाईल हाणामारी झालेली आपण सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेली आहे। काही करा, कायदा धाब्यावर बसवा, परंतु सत्ता मिळवा ही जी प्रवृत्ती आहे ही घातक आहे। आणि आज भारतीय जनता पक्षाचे नेते हे विसरतात कधी काळी ते विरोधी पक्षात होते आणि त्यांनी काही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाहीत, कधीतरी भविष्यातही त्यांना विरोधी पक्षात जावं लागणार आहे। त्यावेळी त्यांची अवस्था काय होईल याचाही विचार त्यांनी करून ठेवावा। तर खाण परवान्याचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत। महसूल मंत्री बावनकुळेंचा निर्णय आहे। अवैध उत्खनन आणि नियमबाह्य स्टोन क्रशरवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 500 ते 2000 ब्रासपर्यंत खाणकामासाठीच्या परवानगी नियमात बदल करण्यात आलाय। परवानग्याचे अधिकार आता स्थानिक स्तरावर न ठेवता ते थेट जिल्हाधिकारी स्तरावर सोपवण्याचा निर्णय आहे। तर केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामासाठी सबसिडी पॅकेज जाहीर करण्यात आले। डॅप खतांच्या 50 किलोची बॅग 1350 रुपयांना मिळणार। तर कोणामुळे संघाचं काम कधी थांबलं नाही असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। 100 वर्ष पूर्ण करून देशाला दिशा दाखवणाऱ्या शक्तीच्या रूपात संघ उभा आहे असं देखील भागवत यांनी म्हटलं। पूरा कार्य स्वयंसेवकों के परिश्रम से खड़ा हुआ है, किसी की कृपा से नहीं हुआ है, किसी के अवकृपा से रुका भी नहीं है। संघ को अपना मानकर संघ के विचार के अनुसार राष्ट्र का एक स्वरूप खड़ा करने में सब स्वयंसेवकों ने अपनी पूरी शक्ति लगा दी और इसके चलते 100 साल पूरे करके संघ आज देश के दिशा दर्शन करने वाली एक शक्ति का रूप लेकर खड़ा है। संघ का काम ये चमत्कार दिखाने के लिए नहीं है, वो हो जाता है। तर मसाजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख अर्ज दाखल करणार। अश्विनी देशमुख सरपंच पदासाठी उद्या सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्या गावामध्ये म्हणजे मसाजोगमध्ये निवडणूक लागलेली आहे सरपंच पदाची आणि त्यासाठी आता उद्या सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या उमेदवारी अर्ज जो आहे तो उद्या 11 वाजता सकाळी दाखल करतील। तर छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचं उद्या नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उत्तर भारतात पोहोचवण्यासाठी म्युझियम दिल्लीत उभारण्यात आले। महाराजांच्या स्वराज्याचा संदेश जगभरात पोहोचवण्यास यामुळे मदत होणार आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट महाराष्ट्राच्या बाहेर राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखवण्याचा आगळा वेगळा प्रयत्न जो आहे तो म्युझियमच्या माध्यमातून केला गेलेला आहे। त्या म्युझियमचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। हे म्युझियम नेमकं कसं आहे, या म्युझियमची सफर खरं तर आपण घडवण्याचा एक TV9 मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीनं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम जे आहे ते राजधानी नवी दिल्लीमध्ये उभा राहिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं। उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या भव्य दिवस म्युझियमचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे। पण अशाच पद्धतीचा महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खास करून उत्तर भारतामध्ये सगळ्यांना समजावा, सगळ्यांना माहीत व्हावा यासाठी
देण्यासाठी हा केलेला प्रयत्न खरं तर कौतुकास्पद आहे असं आपल्याला म्हणावं लागणार. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये तुम्हीही येत असाल तर या म्युझियमला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. तर जळगावच्या 40 गावात ज्वारी मका खरेदीसाठी काल मोठी गर्दी झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना टोकन वाटप करण्यात आलं. गर्दीमुळे ऑनलाईन नोंदणीसाठी टोकन पद्धत लागू करण्यात आली. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी. शेतकरी संघाच्या माध्यमातून शासन या ठिकाणी शेतकऱ्यांकडून ज्वारी असेल मका असेल याची खरेदी करणार आहे आणि दर देखील त्या ठिकाणी शेतकऱ्यांना चांगले मिळणार आहे. यासाठी काल जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी संघांवर शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं बघायला मिळालं. ऑनलाईन नोंदणी जी होती ती थांबवण्यात आलेली होती आणि कुठेतरी टोकन या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यात आलेले होते. सध्या आपण 40 गावच्या या शेतकरी संघाच्या कार्यालयाबाहेर उभे आहोत आणि हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी नोंदणी जी आहे टोकन जे आहे त्या ठिकाणी घेतलेलं आहे. मात्र शासन आता या ठिकाणी ठरवणार आहे की किती ज्वारी असेल किंवा किती मका असेल शेतकऱ्यांकडनं या ठिकाणी खरेदी करायचा. मात्र 1000पेक्षा जास्त शेतकऱ्यांना या ठिकाणी टोकन देण्यात आलेलं आहे, कारण आपल्या मालाला भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र शासन जे उद्दिष्ट ठरवेल त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्वारी असेल किंवा मका असेल याची खरेदी केली जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. हिमचंद कुमार, TV9 मराठी, 40 गाव.